तर ही दृश्य आपण सध्या कोल्हापुरातून पाहतोय। कोल्हापुरात पुरोगामी संघटनेकडून सरकार विरोधात आंदोलन केलं जातंय। कोल्हापुरातलं हे आंदोलन सध्या आपण पाहतोय। कोल्हापुरात पुरोगामी संघटनेकडून सरकार विरोधात हे आंदोलन केलं जातंय। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही दिली जाते। तर गायकवाडांनी प्रकाश आंबींना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी प्रकाश आंबी हे स्वतः बोलतायत। त्यांची सुरक्षा भेदून आम्ही पुतळा आणला होता, पण पुतळा जाळायच्या अगोदर अशा अघोरी पद्धतीनं पोलीस तो पुतळा हिसकावून घेत होते की ज्यांनी पुतळा आणला त्यांना ढकलाढकली करणं, त्यांना बुक्क्या मारणं, अशा पद्धतीनं अत्यंत क्रूर पद्धतीनं ते कार्यकर्त्यांना हाताळत आहेत। इथं ऐतिहासिक बुरुज आहे, त्या बुरुजावर ते पोलीस ज्यावेळेला ढकलत होते जर कुणाचं तर डोकं तिथं आदळलं असतं आणि डोकं फोडून जर कुणाचा मृत्यू झाला असता तर त्याला जबाबदार कोण, या गोष्टीचा आणि या पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो। आज बिंदू चौकात आमचं पुतळा जाळण्याचं आंदोलन होतं। उद्या आमचा आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा, संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व लोक तिथे येणार आहेत। हॅलो हॅलो तर आमदार संजय गायकवाडांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी हे आंदोलन करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, कोल्हापुरात गायकवाडांविरोधात हे आंदोलन केलं जाते, काय अधिक अपडेट? गेल्या काही दिवसापासून चाललेल्या आंदोलनामध्ये आज गृहमंत्र्यांचा किंवा मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा आज एक नियोजन केलं होतं। काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथं पुतळा घेऊन आले, परंतु पुतळा घेऊन आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटकाव केला। त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटकाव केल्याने काँग्रेस आक्रमक झाले। त्यांनी पुढची येणारी दिशा ठरवण्यासाठी संध्याकाळी त्यांची बैठक होणार आहे। मॅडम, निश्चित, मात्र प्रकाश आंबे यांचं नेमकं म्हणणं काय आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी झटापट झाली या संदर्भातला काय तपशील? कारण रोहित पवार ज्या वेळा कोल्हापुरामध्ये आले होते त्यांना त्या आश्वासन देण्यात आलं की आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, परंतु हा गुन्हा दाखल न करता अदखलपात्र गुन्हा दाखल केला। त्यामुळे प्रशांत आंबे असतील किंवा कॉम्रेड सगळे असतील त्यांनी नाराजी व्यक्त केली। महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी कोल्हापुरात आले असताही गुन्हा दाखल होत नाही। त्यामुळे त्यांनी एक नवे उपाययोजना काढली होती की आज गृहमंत्र्यांचा पुतळा जाळायचा, त्याचबरोबर गृहमंत्र्यांच्या विरोधात एक विरोधाची मोहीम चालू करायची आणि उद्या त्यांची बुलढाणामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या दारामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन होऊन त्यांच्या घरावर मोर्चा देखील करण्याचं नियोजन केलं आहे। निश्चित, मॅडम, तुर्तास धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कोल्हापुरात पुरोगामी संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आलेले आंदोलनावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये ही मोठी झटापट झाल्याचं पाहायला मिळतंय। तर उद्या बुलढाण्यातही आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाणार आहे। संजय गायकवाडांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ केली होती आणि या सगळ्या प्रकरणी प्रकाश आंबी यांनी प्रशांत आंबी यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती। आता या सगळ्या प्रकरणी आंबी हे आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्याकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। तर कोल्हापुरात संजय गायकवाड यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। तर आंदोलनस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये ही झटापट झाल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापुरात पुरोगामी संघटनेनं सरकार विरोधात आंदोलन केलेलं आहे। तर उद्या बुलढाण्यातही संजय गायकवाडांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाणार आहे। संजय गायकवाडांनी प्रकाशकाला शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी राज्यभरातून मोठी टीका झाली होती। आता याच सगळ्या प्रकरणामुळे आंबी हे आक्रमक झालेले, त्यांच्याकडून पुरोगामी संघटनेच्या पाठिंब्यामुळे सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले। आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून पोलिसांकडूनही पुढील कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येते। प्रकाशक आंबेंना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी कोल्हापुरात पुरोगामी संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर कोल्हापुरातून ही दृश्य आपण सध्या पाहतोय। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळतंय।
तर प्रकाशक आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून ही शिवीगाळ करण्यात आली होती आणि याच सगळ्या प्रकरणानंतर राज्यभरातून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात टीकेची झोड उठली. आता या सगळ्या प्रकरणी कोल्हापुरात मोठी निदर्शनं करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय. आमदार संजय गायकवाडांविरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणी पोलीस पुढे कशा पद्धतीनं कारवाई करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर आमदार संजय गायकवाडांवर कारवाईची मागणी ही करण्यात येते. संजय गायकवाडांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. याच सगळ्या प्रकरणी प्रकाशक आंबी यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती. आता या सगळ्या प्रकरणानंतर पुरोगामी संघटनेकडून त्याचबरोबर प्रकाशक आंबी यांच्याकडून हे आंदोलन पुकारण्यात आलं. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याची माहिती ही समोर येते. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. तर कोल्हापुरातून हे दृश्य आपण पाहतोय. कोल्हापुरात संजय गायकवाड आणि प्रकाशक आंबी यांच्या वादाचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळतंय. तर आंदोलनस्थळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये ही झटापट झाल्याचं सध्या दिसून येतंय.